ते त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडू शकले नाही। परंतु मित्रांनो, आपण सगळेच जण म्हणजे भुजबळ साहेब तर जे साक्षीदार आहेत, प्रफुल्लभाई साक्षीदार आहेत, सुनील तटकरेजी साक्षीदार आहेत। 10 जून 1999ला शिवाजी पार्कला ज्यावेळेस पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अनवरजींनी आणि असंख्य मान्यवरांनी, मग त्याच्यामध्ये भुजबळ साहेब होते, पिचड साहेब होते, प्रफुल्ल पटेलजी होते, पदमसिंह पाटील होते, विजयदादा होते, मोहिते पाटील, मधुकर पिचड होते, हे सगळेजण सिनियर नेते। आम्ही त्याच्यामध्ये त्यावेळेस ज्युनियर होतो, परंतु हे सगळे सिनियर नेत्यांच्या साक्षीनं स्वाभिमानातनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना केली, परकीय मुद्दा काढून केली आणि त्याच्यानंतर सातत्याने बदल कसे होत होते। 4 महिन्यातच ज्या मुद्दा समोर ठेवून आपण पक्ष काढला, तोच मुद्दा बाजूला केला आणि लगेचच जूनला पक्ष काढला। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्यात तर आपण तिथं आघाडीमध्ये गेलो आणि काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केलं। हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या खोलामध्ये मला फार जायचं नाही। परंतु नंतरच्या काळामध्ये अनेकांनी संघटनेची जबाबदारी चालवत असताना जे सन्माननीय पदाधिकारी असतात त्यांचा मान सन्मान, धीरज नेत्याचा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये। लोकांना, कार्यकर्त्यांना फार काही कामं 100% झालीच पाहिजे अशातला भाग नाही, परंतु मान सन्मान मिळाला पाहिजे। आपली ती महाराष्ट्राची संस्कृती, ती देशाची संस्कृती आहे आणि पहिल्यापासून सगळेच जण वडीलधारी यांना मान सन्मान देत आलेले आहेत, इतर लोकांना पण मान सन्मान देत आलेले आहेत। परंतु जो आपण मधल्या काळामध्ये 2 जुलैला निर्णय घेतला, त्याच्या आधीच्या काळात काही जणांचं महत्त्व पक्षामध्ये वाढलं आणि ते वाढल्यानंतर कसं आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, कसं कुणाला अलीकडं म्हणजे घरातला कामवाला गडी असला किंवा घरकाम करणारी बाई असली आणि तिला जरा मालकिनीनं किंवा घरातल्या प्रमुखांनी काही बोलले की ती म्हणते चल हिशोब कर आणि पैसे घे आणि चल मला सोड। म्हणजे एवढे अलीकडची परिस्थिती आहे, म्हणजे कधी कोण कुणाला सोडून जाईल सांगता येत नाही। एवढं प्रत्येक जणाला आपला मान सन्मान ठेवावा असं वाटत असतं, परंतु तसं काही बाबतीमध्ये काही ठिकाणी घडत नाही आहे आणि त्याचा फार वेगळ्या प्रकारचा अनुभव विशेषतः ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मला, म्हणजे अनिल बायदास पण इथं बसलेत, बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत असताना त्यांना पण त्या ठिकाणी अनेकांनी ऐकवलं, कार्यकर्त्यांनी किंवा धीरजशी मी ज्यावेळेस बोलत होतो, इतर काही त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलत होतो, त्यांनी पण ते सांगितल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो। वास्तविक कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो। मी नेहमीच सगळ्यांना सांगत असतो किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रम सांगत असतो की कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि त्याच्यामुळं तो कणा आपण जपला पाहिजे, त्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची माझी स्वतःची भूमिका आहे। मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं, आपण जी काही मेहनत घेतली आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे आपण काम केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो। आजच्या बैठकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत देखील करतो। थोडीशी गैरसोय झाली, सगळ्यांना बसायला जागा मिळाली नाही, अनेक जण उभे आहेत आणि त्यांना बसायला खुर्ची देखील तिथं देता आली नाही, ही थोडीशी गैरसोय, परंतु त्याची नोंद निश्चितपणे संघटनेकडनं, पक्षाकडनं घेतली जाईल आणि पुढच्या वेळेस त्याची दुरुस्ती देखील केली जाईल, हे सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देतो। मित्रांनो,